भोपाळमधली। भोपाळमधल्या मध्यवर्ती ठिकाणी ही इमारत आहे। या इमारतीच्या आजूबाजूला फारशी रहिवाशी वस्ती नाहीये, मोकळी जागा बरीचशी आहे। आतापर्यंत अग्निशमन दलानं आग विझवण्याचं काम सुरू केलेलं आहे, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांना पूर्णपणे यश आलेलं नाहीये। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शनिवारचा दिवस आहे, सकाळची वेळ आहे आणि अचानक लागलेल्या आगीमुळे अवघ्या शहरामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। ऊपर तक पहुंचना मुमकिन ही नहीं लग रहा है यहाँ से। डिपार्टमेंट है क्या है, थोड़ा डिटेल बताइए। वो एक्चुअल में केयर टेकर शाखा से, निरीक्षण शाखा थे, वो लोग ऊपर काम में छुट्टी के दिन आए हुए थे और वहाँ फंसे हुए। अभी ये 9:30 बजे करीब बताया था हम लोगों को। आपके पास 5 साथियों का फोन कब आया? ये हमारे अध्यक्ष महोदय के पास आया था, अनिल मंडलोई जी और 4-5 लोग हैं। सबसे पहले उसने हमें फोन किया है। केयर टेकर शाखा के हमारे 5 पदाधिकारी हैं, जिसमें अनिल मंडलोई है और उसके साथ 3-4 साथी और हैं। उसने हमें सबसे पहले फोन किया है। हाँ, 1 मिनट आ गया उसका। नाम बताइए, आपका नाम? मैं सुधीर नायक, अध्यक्ष मंत्रालय सेवा अधिकारी कर्मचारी संघ। हाँ हाँ अनिल, हाँ क्या हुआ फिर? मंत्रालयाच्या आगीची ही दृश्य आपण पाहतो आणि याच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काही कर्मचारी आतमध्ये अडकले असल्याची शक्यता व्यक्त होतीये। आणखीन माहिती सोमेश कोलगे आपल्याला देतील। सोमेश, कविता, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील मंत्रालयातही आग लागली होती, त्यामुळे मंत्रालयात आग लागण्याचे परिणाम काय होतात आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि या आगीमध्ये सुद्धा मध्य प्रदेश सरकारचे काही महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले तसंच कळतंय। आणि वल्लभ भवन जे त्यांचं मंत्रालय आहे त्याच्या पहिल्या, 4थ्या, 5व्या आणि 6व्या मजल्यावर आग लागली आहे। अजूनपर्यंत तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये, पण दुसऱ्या बाजूला शासकीय ऑफिसेस आणि शासकीय विभागांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणावर डॉक्युमेंट्स यामध्ये जळून खाक होत आहेत। आता फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे पोहोचल्यात आणि प्रयत्न करतायत की या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता यावं। 3ऱ्या मजल्यावरही आग लागलेली आहे आणि अनेक फायर ब्रिगेडच्या गाड्या या सध्या मंत्रालयाच्या बाहेर उपस्थित आहेत। आणि आता जी दृश्य आपण पाहतोय त्यानुसार आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळालेलं नाहीये। 4थ्या मजल्यापर्यंत आग पोहोचली आणि जसं तुम्ही सांगताय आगीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा परिणाम हाच असणार आहे की अनेक महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक होतील। पण चिंतेची बाब ही सुद्धा आहे की आतमध्ये कुणी अडकलंय का। खरं तर आजचा बऱ्याचशा सरकारी ऑफिसेससाठी सुट्टीचा दिवस असावा, तर आतमध्ये कुणी अडकलंय का या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? नाही, अजूनपर्यंत तरी याबद्दलची कोणती माहिती मिळालेली नाही आणि त्यानुसार फायर ब्रिगेडनी सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन पण आम्ही करतोय फायर कंट्रोलचं, असं ऑफिशियली डिक्लेअर केलेलं नाही। त्यामुळे कदाचित आपण असा अर्थ नक्की काढू शकतो की आतमध्ये कोणी व्यक्ती अडकलेली नसेल, कोणती माणसं अडकलेली नसतील। सुट्टीचा दिवस होता आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी माणसं अडकलेली असतात त्यावेळी आग विझवण्यापूर्वी फायर ब्रिगेड रेस्क्यू ऑपरेशनला प्राथमिकता देतं आणि रेस्क्यू करण्याचे प्रयत्न करतात आणि त्यानुसार मग जी आवश्यक तितकी आग विझवली जाते आणि मग बाकी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। सध्या फायर ब्रिगेडनी थेट आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे असं कुठे सांगण्यात आलेलं नाही। कुठल्याही प्रकारचा आकडाही अजूनपर्यंत समोर आलेला नाहीये, त्यामुळे सुदैवाने यात कोणती माणसं अडकलेली नसतील हे नक्की आहे। अपेक्षा करूयात की यामध्ये कोणतीही जीवितहानी होणार नाही। 4थ्या, 5व्या आणि 6व्या मजल्यावर आग लागलेली आहे। आगीचे प्रचंड लोळ आजूबाजूला दिसतात, धुराचे लोट दिसतात सगळीकडे। अग्निशमन दलाचे सगळे जवान आणि कर्मचारी सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करतात, मात्र भोपाळ मध्य प्रदेश सरकारसाठी ही चिंतेची बाब।